नमस्कार मंडळी, आजची रेसिपी आहे ना खूपच वेगळी आहे आणि खूप छान टेस्टी पण आहे। तर प्रत्येकाचा कम्फर्ट असा पदार्थ असतो आवडता। तेल चटणी भात, भाकरी, काळ्या चटणी भात असं वगैरे बरेच असे पदार्थ असतात, दूध भात। त्यामधलाच माझा आवडता म्हणजे कर्ड राईस किंवा दही भात असं म्हटलं तरी सुद्धा चालतो। तर हा कर्ड राईस बनवायचा कसा? इथं घेतला आहे आपल्या घरामध्ये जो तांदूळ असतो ना तो वापरायचा। इथं इंद्रायणी मी तांदूळ रेग्युलर वापरतो, इथं वापरत आहे 1 वाटी आणि ह्याच वाटीनं मी सर्व सामान मोजून घेणार आहे। सामान म्हणजे जास्त सामान नाही। तांदूळ पहिल्यांदा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे मी आणि हा तांदूळ आता घालून घ्यायचा कुकरमध्ये। पहिल्यांदा हा आपण भात शिजून घ्यायचा। तर तुम्ही भात शिजलेला असेल घरामध्ये त्याचा भात करून तुम्ही कर्ड राईस केला तरी चालतो, पण अशा पद्धतीने केला ना भात खूप वेगळा होतो, खाईल तेवढा कमी आणि तुम्हाला ना आवडता असा हा पदार्थ होतो। तर ह्यामध्ये घालूया आपण आता दूध। तर तुम्ही नंतर भात शिजल्यानंतर दूध घातलं तरी चालेल, पण अशा पद्धतीने केलं हा भात आहे ना खूप छान होतो, मऊ होतो आणि तोंडात घालताच विरघळण्यासारखा होतो। दूध घातलं आहे 1 वाटी आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत 1.5 वाटी पाणी। तर इथं पाण्याचं प्रमाण तुमच्या आता भाताला तांदळाला किती लागतं ना त्यानुसार घालायचं आहे। तर दूध नक्की घाला आणि आता ह्याच्या आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेणार आहोत। 3 शिट्ट्यामध्ये मऊसूत असा भात तयार होतो। तर इथं आपलं भात शिजत आहे, तर बाकीचं सामान आपण चॉप करून घेऊया। इथं आहे कोथिंबीर हिरवीगार देशी, ती छान अशी बारीक कट करून घ्यायची त्या भातामध्ये घालून कर्ड राईस करण्यासाठी खूपच छान टेस्टी लागते। कोथिंबीरचा फ्लेवर छान येतो। तर हा कर्ड राईस आहे ना साऊथमध्ये अगदी फेमस अशी डिश आहे। साऊथच्या कुठलाही पदार्थ असू दे छानच असतात, टेस्टीच असतात, आंबट असतात, विशेष म्हणजे आंबट हेल्दी सुद्धा असतात। तर मिरची घेतली 1 कट करून बारीक अशी कट करून घ्यायची। मी ज्या पद्धतीने कट केले मध्ये कट मारला आहे आणि असं कट मारून घेतला आहे। छान असं कट घेतल्यानंतर घेतला 1 इंच आलं सुद्धा कट करून घ्यायचं। अगदी ह्या पद्धतीनं भात केला की भात ना लाजवाब होतो। तर असा छान असं आलं कट करून घ्यायचं। जास्त सामानाची गरज नाही। कमी वेळामधला कुठलाही छान पदार्थ खायचा असेल तर हा कर्ड राईस नक्की एकदा ट्राय करा बरं का, खूप छान लागतो। तर आपण आता फोडणीची तयार करून घेऊया। पॅन ठेवला आहे गॅसवर आणि त्यामध्ये घालायचं 1 चमचा तूप। तुपामध्ये तुम्हाला आवडत नसेल तर तेलाची फोडणी दिली तरी सुद्धा चालते। त्यामध्ये घालायचं 2 चमचे शेंगदाणे घेतले आहेत, एकदम कुरकुरीत असं लागतं त्या भातामध्ये ना, अगदी तुम्हाला एक घास खाल्ल्यानंतर ना स्वर्गात गेल्यासारखं वाटेल, इतका छान भात तयार होतो। मी खाऊन 2 ते 3 तास झालं तरी सुद्धा या भाताचं कौतुक करत आहे, त्यानुसार विचार करा। तर काजू घातला आहे, जिरे घातले आहे, मोहरी घातली आहे, छान असं हे भाजून घ्यायचं सर्व साहित्य। त्यामध्ये घातलं आहे उडीद डाळ 1 चमचा घालायचं। आता आपण हरभरा डाळ सर्व आहे ते तुपामध्ये छान असं कुरकुरीत होस्तर भाजून घ्यायचं। जेव्हा आपण भात खातो ना ह्याचा बाकीच्या ज्या डाळींचा, शेंगदाण्याचा, काजूचा फ्लेवर वेगळा कुरकुरीत असा लागतो। लाल मिरच्या घालायच्या, कढीपत्ता घातला आहे, सर्व एक साहित्य 1-2 मिनटं छान लो फ्लेवर परतून घेणार आहोत, करपवायचं नाही। हिंग पावडर घालायची आणि हे सर्व आता भाजलेलं थंड होण्यासाठी ठेवायचं। आपली फोडणी तयार झाली आहे आणि छान असं आता थंड झालं की आपण ती फोडणी दही भातामध्ये घालणार आहोत। तर इकडे बघा दुधात भात शिजवलेला आपण बघणार आहोत। मऊ लुसलुशीत असा भात तयार झाला आहे, शिजला आहे। इंद्रायणी तांदळानं काय होतो भात छान टेस्टी लागतो, त्याचा सुवास सुद्धा छान येतो आणि विशेष म्हणजे पाणी जास्त ऑब्झर्व करून घेतलं मऊसूत लागतो भात। दही भात शक्यतो मऊसूत छान लागतो। तुम्हाला कोलम राईस पाहिजे असेल तरी सुद्धा हा भात करू शकता त्या तांदळाचा। तर त्यामध्ये घातलो आहे आपण मीठ, नमक घातलं आहे आणि दही घालून घेणार आहोत। दही घ्यायचं फ्रेशच, ते टीप मात्र लक्षात ठेवा, या राईस करताना दुधाचा वापर करा, फ्रेश दह्याचा वापर करा, म्हणजे हा कर्ड राईस ना खूप छान होतो। तर दही घालून मीठ घालून आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। तुम्हाला जास्त घटसर वाटलं की आणि तुम्ही दूध ॲड केलं तरी सुद्धा चालतं। तर यामध्ये आता साहित्य घालूया। आलं घेतलं होतं आपण कट करून, छोटे छोटे तुकडे करून, कोथिंबीर घेतली होती, मिरची घेतली होती, ते आता घालून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये घालायची जी आपण फोडणी तयार करून घेतली होती सर्व साहित्याची ते घालून घ्यायचं आणि डाळिंब घातला आहे। तर तुम्हाला माहिती आहे का साऊथमध्ये एक देऊळ आहे आणि त्या देवळामध्ये हा कर्ड राईस आहे ना
ह्याच्यासाठी नैवेद्यासाठी दिलं जातं, प्रसादासाठी दिला जातो. त्यामध्ये असतो ना, त्याच पद्धतीनं इथे मी केलं आहे. मस्त असा छान लागतो आणि तुम्ही केल्यानंतर ना तुमच्या घरामध्ये सारखं सारखं हे करावं लागणारच आहे, कारण की तुमचा तर फेवरेट होणारच. एकदा करून बघाच. तर हे आता ताटामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही ह्याच्यावर खाण्यासाठी पापड घेऊ शकता, लोणचं काही ॲड घेऊ शकता. असाच भात खाल्ला तर खूप छान लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असली तर प्लीज मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आपलं चॅनल इंस्टाग्रामवर सुद्धा आहे आणि खूप छान टेस्टी झालं. तर बघा, तुम्हाला केलाच पाहिजे. हा कर्ड राईस पौष्टिक आहे. 2-3 टिप्स लक्षात ठेवा आणि कर्ड राईस परफेक्टच होणार आणि एक घास खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडातून येणार भारीच ओ.